हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झाला, छान आवरलं होतं आणि मग राशनंदिनीला बाहेर खेळायला घेऊन गेले कारण पाऊस नव्हता. आणि जेव्हा जेव्हा तिला मी बाहेर असं खेळायला घेऊन जाते ना, जेवढे रस्त्यावर दगड आहेत छोटे छोटे तेवढे सगळे उचलून ती साईडला टाकत असते. आतापर्यंत तरी ऑलमोस्ट अर्धा आमचा रस्ता क्लीन झालेला आहे. जेवढे काही दगड असेल ते सगळे ते उचलून इकडे तिकडे फेकत अशीच बसलेली असते. जुन्या घरी तिथे रस्त्यावरती वगैरे असं खेळायला भेटायचं नाही कारण गाड्या वगैरे सारखं यायच्या, पण इथे निवांत म्हणजे तिला खेळायला वगैरे भरपूर छान स्पेस आहे. आणि अजून तरी आमच्या समोर घरे वगैरे झालेले नाही आहेत, त्यामुळे निवांत तिला खेळायला वगैरे सगळा स्पेस भेटतो इथे. तिला आता जबरदस्ती घरी घेऊन जायचं म्हणलं तरी ती रेडी होत नाही. ती जितका वेळ खेळायचा असेल तेवढा वेळ खेळत बसते. आणि जर मला तिला घरी घेऊन जायचं असेल तर मग एक तर तिचं रडणं चालू होतं, नाही तिला जबरदस्ती उचलून घेऊन जावं लागतं आणि तेही खूप कठीण असतं. माहीत नाही या मुलांमध्ये कुठून ताकद येते एवढी, खरंच मला नाही समजत. पाऊस असला ना की मग जास्त असं बाहेर खेळायला नाही भेटत. आज थोडंसं उघडलं होतं, पाऊस नव्हता, त्यामुळे मग तिला घेऊन आले होते मी. यानंतर मला बनवायचं होतं दुपारचं जेवण आणि आज बनवायचं होतं पालकची भाजी. तर इथे हा गारूचा रिगल राईस कुकर आहे, तर त्याच्यामध्येच मी ते पालक शिजायला म्हणजे उकळायला ठेवला थोडा वेळ. राजनंदिनी झोपली होती त्यामुळे म्हटलं पटपट जेवण बनवून घ्यावं. आता पालकची भाजी म्हणली ना, मी आधी कधीच खात नव्हते आणि काय माहिती मला इच्छाच व्हायची नाही खायची ती. एक दिवस माझ्या आत्याने एकदा बनवली होती पालकची भाजी, चिरून बनवली होती तिने, तर तेव्हा ती मला आवडली होती पहिल्यांदा, तेव्हा मी पालक खाल्ला होता. त्यानंतर मग हे असं गरगटं वगैरे हे माझं मीच ऑनलाईन वगैरे असं शिकले बघून आणि मग मला ते आवडायला लागलं आणि आता खूप जास्त आवडतं मला हे पालकचं गरगटं. मी माझ्या पद्धतीने करते, कधी कधी लसूण जास्त घालून लसूणी पालक वगैरे खूप छान टेस्टी लागतं. जेव्हा राजनंदिनी झोपते आणि मला कुकर लावायचं असेल ना तर मी हमखास यामध्येच राईस वगैरे लावते, कारण याची शिटी ना अगदी बारीक आवाज येतो या शिटीचा याचा, त्यामुळे टेन्शन नसतं की ती उठेल. आता बाहेर गेलो तर तुम्हाला माहितीच आहे किती दंगा असला तरी मुलं उठत नाहीत, पण घरी छोटासा जरी आवाज झाला ना नेमकं मुलं उठतात आणि हा गोंधळ होतोच. आणि ते मी तांदळाची भाकरी बनवली होती मस्त आणि यानंतर जेवण केलं. नेमकं मी शूट करायला घेते तेव्हाच काहीतरी पाऊस येतो, काहीतरी चालू होतं. आता पाऊस पडतोय त्याचा पण आवाज मे बी बाहेर तुम्हाला कदाचित येत असेल. आणि बॅकग्राऊंडला आता मी देवाचे ते लावलेलं आहे, सो ते तर काय आता बंद करू शकत नाही पूर्ण होईपर्यंत. तर येस, आज ना मी काही काही वस्तू मागवल्यात, म्हणजे मला लागणार होत्या किचनसाठी वगैरे अशा सगळ्या. खूप साऱ्या फ्रेम सुद्धा ऑर्डर केल्यात मी, जे घरात लावायचे होते मला. काय रे बाळा, खूप साऱ्या फ्रेम सुद्धा मी असे मागवलेल्या आहेत, त्या सुद्धा आज दाखवते तुम्हाला. आणि त्यांना माहितीये मी ब्लॉग खूप दिवस अपलोड केलेला नाहीये, मला असं नको वाटत होतं थोडे दिवस निवांत राहूयात आपण, कारण तेच कंटिन्युअसली तेच 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 नको होतं आपल्याला. राजनंदिनी खाली उतरायचं नाही हा. तर मला ही गवताची पाती रोज जवळजवळ एवढे नेऊन बाहेर फेकावे लागतात. आणि असं नाही की घरटं पण तयार करतायत पक्षी, ते आणून म्हणजे मे बी ते जमा करत असतील असं काहीतरी असेल. रोज वरच्या गॅलरीमध्ये आणि खालच्या गॅलरीमध्ये असे जवळजवळ 10-15 पाती अशी पडलेली असतात. आणि मी बघत होते गेले 4-5 दिवस की बाबा बघूयात काय करतात, पण तिथे फक्त आणून टाकलं जाते, अजून तरी काही त्यांची प्रोसेस होत नव्हती. परत म्हटलं की नको उगाच घरटं तयार केलं की पुन्हा आपल्याला पण प्रॉब्लेम होईल, स्पेस यूज करता येणार नाही, म्हणून मग मी काल सगळं फेकून दिलं. थांब, नाही नाही हे नाही करायचं. आता मी काय केलं, इथं जे सगळं साहित्य वगैरे होतं ते सगळं काढलंय, कारण आज थोडं किचन क्लीन करून घ्यायचंय. आता सगळीकडनं ओपन स्पेस असल्यामुळे धूळ वगैरे येते, सो आठवड्यात एकदा तरी हे सगळं डीप क्लीन केलं तरच व्यवस्थित राहतं. म्हणून मग मी म्हणलं की म्हणजे नॉर्मल तसं आपण पुसून घेतो वगैरे, पण थोडं डीप क्लीन केलं की स्वच्छता वगैरे राहते. म्हणून मग म्हटलं थांबा थांबा, म्हणून मग म्हणलं की बाबा नाही अजून नाही, तू खेळायचं, चल चल खेळ. वस्तू मागवल्या ते दाखवते तुम्हाला. तर किचनसाठी मी हे मिशोवरून मागवले होते आणि मला वाटतं 150-200च्या आसपासच असे हे सगळे मिळाले असतील. एक्झॅक्टली बाहेर रेट नको तुला, काय करू. हा स्पून दिलाय, हा चम्मच दिलाय तुला मी मोठा, धर असं धरायचं, असं त्याच्यात धरायचं, धर. ये गुड गर्ल. तर हे असे सगळे जवळजवळ 3, 3, 6, 7 आहेत.
आणि मग मला एक टेन्शन येतं की हे जे आपण वापरतो ना नंतर मे बी त्याला थोडीशी बुरशी लागल्यासारखं असं होतं ना पावसाच्या ह्याच्यामध्ये वगैरे सीझनमध्ये, म्हणून मी थोडंसं टेन्शन घेतच मागवलं. बट मागवल्यानंतर की मला क्वालिटी चांगली वाटली. पण परवा दिवशी मी काय केलं, म्हणजे आल्यापासून 2-3 दिवस मी ओपनच केलं नव्हतं. त्या ह्याच्यामध्येच होतं बॉक्समध्ये. नको हलू कॅमेरा बाळा, तिचं असं चालू असतं काहीतरी म्हणून मला व्लॉग बनवायला वाटत नाहीत माहितीये. तर हे मी मागवले होते आणि बॉक्समध्येच होते कित्येक दिवस, एक 4-5 दिवस तरी होते असणार, कारण मला ते ओपन करायला जमलंच नाही. आणि थोडीशी याच्यावरती अशी भुरा आल्यासारखं होतं ना, काय म्हणतात तुम्ही त्याला, तर तसं झालं होतं. आणि मग मला वाटलं की नको आपण हे रिटर्न देऊयात, म्हणून मी रिटर्नची रिक्वेस्ट टाकली त्यांना. तर त्यांनी काय केलं मिशोवाल्यांनी की हे, मग ते बोलले की आम्ही जे पेमेंट आहे ते प्रोसेस करतो आणि हे काय आम्ही रिटर्न घेऊन जायला येणार नाहीये, ते एक तर तुम्ही टाकून द्या किंवा तुमच्याकडे ठेवा. मग आता मी हे वॉश केलं, आता टाकून तरी ऑब्व्हियसली देऊ वाटते ना मला, हे वॉश केलंय मी याला. आता एकदा वापरावं म्हणते, वापरून बघते, जर चांगलं टिकलं तर ठीक, नाही तर मी सगळं याला स्वच्छ करेल, ह्याला पेंट करेल आणि मी याला डेकोरसाठी कुठेतरी वापर करणार असतं किचनमध्ये असं मला वाटतंय. कारण हे बघा इथे बघा, मी वापरून बघते आता 1-2 वेळाचं काय कसं हाल राहतात याचे, आणि त्याच्यावर डिपेंड मग पुढे कंटिन्यू यूज करायचं की नाही. ते जास्त किंमत नाही आहे याची, 150-200च्या आसपासच आहे, त्याच्या आतच आहे अगदी. त्यानंतर हे ब्रशेस मागवले होते. आता मी मोस्टली पराठे वगैरे काहीतरी करत असते किंवा रॅश अंधेरीसाठी काहीतरी चालू असतं, तर त्यावेळेस हे मिळतात लोकलमध्ये आपल्या, पण मला बाहेर जायला भेटत नाहीये, म्हणून मग मी हे 2 ब्रश मागवले. आणि माझी आधीची एक बॉटल होती डीमार्टमधून आणलेली, त्यातून मला ती आवडतच नव्हती आणि मी फेकून दिली ती. ऍक्च्युली तेलाची जी बॉटल होती ती मला ती आवडत नव्हती बिलकुल, म्हणून मग मी ही ऑर्डर केली ऑनलाईन. अमेझॉन नाही, काय माहिती आजकाल पार्सल्स इतके येतात माझे की ते कुठून काय येतं ते पण कळत नाहीये मला. ही अशी बॉटल आहे, 500 ml ची आहे. आणि याचं एक हे भारी आहे की एक तर तुम्ही असं ऑइल टाकू शकता किंवा मग असं स्प्रे आहे इथं, आपण डायरेक्ट चपातीवरती असं स्प्रे करू शकतो. म्हणून मग मी ही ऑर्डर केली, बघूया आता कशी निघते. हे वापरायला पण इझी आहे, असं हे नाही आहे. येस, थोडंसं मला हे हलकं वाटतंय, म्हणजे बघू आता यूज केल्यावरती समजेल. त्यानंतर हे एक डेकोरसाठी घेतलं होतं मी, ऍक्च्युली पिंक कलरमध्ये मी ऑर्डर केलं होतं. एक डेकोर पीस आहे, ही सायकल टाईपमध्ये असं आहे, पण हे पिंक सोडून ब्ल्यू मध्ये आलंय. आणि मी त्याची रिटर्न 7 डेजमध्ये असतं आपल्याला नको असेल तर, पण मी माझं राहिलंच कामाच्या गडबडीमध्ये. पण ठीक आहे असू दे म्हणलं, आता काय ब्ल्यू पण छान वाटतंय, ठेवूयात. आणि हे पण काही असं फारसं कॉस्टली नाही आहे, त्यामुळे मी जास्त स्ट्रेस नाही घेत आहे, ठीक आहे म्हणलं. त्यानंतर इथे हे अशा काचेच्या बरण्या छान मागवल्यात मी, 6चा सेट आहे हा सुद्धा. आता कनेक्ट करून बघते हे एकमेकाला कसं होतंय काय. आणि मला ना शेगडी चेंज करायची आहे माझी, खूप दिवसांपासून चाललंय पण ते शक्य नाही झालं. तर नक्की सांगा म्हणजे तुम्ही कोणत्या कंपनीची वापरताय किंवा खूप दिवस झाले त्याचा हे चांगला आहे तुम्हाला. माझी काहीतरी सिद्धी सूर्य असं काहीतरी आहे नाव, तशी चांगलीच आहे, चालली आहे. पण त्याचा प्रॉब्लेम काय आहे, माझं फ्लेम आणि ते वरती भांडं ठेवतो त्याच्यामध्ये डिस्टन्स कमी राहतं, त्यामुळे ते कायम ती फ्लेम अशी भडकल्यासारखं होतं आणि मला त्याची भीती वाटते फार. म्हणून मग तेवढ्यासाठी मला चेंज करायचं आहे. सो तुम्ही कोणती वापरताय, जी खूप वर्ष झाली तुम्ही वापरते, चांगली आहे, ते नक्की सांगा. आणि खूप जण नाही सॉरी, मध्यंतरी मला कमेंट अशी आली होती की 3 बर्नरवाली शेगडी यूज करू नये वगैरे वगैरे. सो तुमचं याच्याबद्दल काय मत आहे ते सुद्धा सांगा मला. आता हे असे याचे पार्ट्स वगैरे आहेत, पण काही कशाला कुठे काय कनेक्ट करायचं नो आयडिया, त्यांनी काही सोबत दिलेलं पण नाहीये. बघूयात. थोडं मिशोवरती पाहते.
बाबू काय करायला लागलीस तू? हे बघा मस्त आहे, लव इट. खेळणे आणि आता माझ्या सायकलचं इकडून तिकडे तिकडून इकडे. न न न न खेळायला नाहीये बाळा, ते एवढं खेळायसारखं नाहीये. तू लगेच फेकून देणार आणि खराब करणार. हे घे तुला कागद घेतो. हे बघा किती सुंदर वाटतंय. आय लाईक इट. ऍक्च्युली याची हाईट थोडीशी जास्त होती, मग मी फोल्ड केले खालून. हे जे फुलं आहेत ना तर ते त्याची हाईट जास्त होती, मी थोडं फोल्ड केले. पण तरी मस्त वाटतंय ना. पिंक कलर पण छान वाटला असता. चलो इसको रखते. नाही नो नो असं नाही करायचं ग. तू दे. त्याला तात्पुरतं वरती ठेवून दिले, कारण ही आता त्याचे जे व्हील्स आहेत ना तर ते काढायला बघते, त्यामुळे ते वर ठेवून टाकले मी. आता जेवण बनवणार आहे. तर राईस, त्यानंतर जेवण नाही स्वयंपाक करणार आहे मी आता. त्यामध्ये कोण आलंय का बघावं. नरेंद्र साईडला काय. तर आता स्वयंपाक करायचा आहे. त्यामध्ये राईस आणि हरभऱ्याची भाजी, त्यानंतर चपाती आणि आम्रखंड होतं काल आणलेलं तर ते पण आहे आता. तर ते बनवते जेवण. आणि असंच होतं लहानपणापासून जेवण बनायची सवय आहे, सो जेवणच म्हणतो. मला परवा कोणतरी कमेंट केली होती की जेवण नाही स्वयंपाक म्हणावं. ते आपल्याला सवयच नसते आधीपासून. आपण आता आम्ही गावात वगैरे राहिलेलो आहोत, सो तिकडे ते सगळे जेवणच म्हणतात, स्वयंपाक असं कोण म्हणत नाही. तर त्यामुळे आता थोडे चेंजेस, म्हणजे जे लोक चांगलं सुचवतात तर ते ते अंमलात आणणं काही चुकीचं नाही आहे. सो यस, मी ट्राय करते नेहमी की स्वयंपाक माझ्या तोंडात यावा तो शब्द. तर आता चला भाजी बनवून घेते आधी, त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी पाहाच पुढे. आता आज हरभरा भाजी बनवणार होते मी. आणि हे जे भांडं दिसते ना तुम्हाला, तर हा बिर्याणी पॉट आहे. पण मला याच्यातनं भाजी बनवायला खूप आवडते. आणि तसं मल्टीपर्पज आहे, याच्यात तुम्ही काहीही करू शकता, म्हणजे कुठलेही पदार्थ बनवता येतात. असं मोठं आहे. आता याच्यात जरासं छोटं दिसत असेल पण खूप मोठं आहे हे भांडं. आणि तुम्हाला जर हवं असेल तर याची लिंक मी देते स्क्रीनवरती वगैरे, कदाचित दिसत असेल तुम्हाला. आणि या भाज्या पण मला ना असं मसालेदार अजिबात आवडत नाहीत, पण नाईलाज असतो करायला लागतात मला नरेंद्रनसाठी. माझं जेवण बनवेपर्यंत राशनदिनी इथे आपली खेळत होती आणि इथे माझी भाजी रेडी झाली होती. बऱ्याचदा काय होतं, मला ना फक्त ना असं ते कांदा टोमॅटो असं टाकून भाज्या आवडतात, पण नरेंद्रांना आवडतात म्हणून मला हे बनवावं लागतं. नरेंद्र उशिरा येणार असतील ना संध्याकाळी तर माझी जेवणाची खूप धांदल उडते, कारण राशनदिनी मग माझ्या पायातच येऊन खेळत बसलेली असते. मी भाजी फोडणी घातली तेव्हापासून आता भांडं गॅसवरती होतं आणि मी असं पकडलंय. या भांड्याचं एकच हे वैशिष्ट्य मला खूप आवडतं की दोन्ही साईडला मी असं आता पकडलं तर सुद्धा गरम नाही होत्या, भाजत नाहीये. अगदी किंचित, अगदी किंचित. आता इतका वेळ असून पण आपण नॉर्मल माहिती आहे तुम्हाला, जर मध्यभागी लावलं तर ऑब्व्हियसली भाजणार आहे मला, पण इथे साईडला नाही भाजत आहे अजिबात. त्यामुळे हे भांडं मला खूप आवडतं. ओके, तर जस्ट जेवण वगैरे झालं. राजनंदिनीचे पप्पा आता उशिराने आले खूपच. आणि थांब बाळा 2 मिनिटं थांब. आणि आता हिला झोप आली आहे, त्यामुळे लवकर जायचं झोपवायला. आणि काय झालं, थांब ना 2 मिनिटं थांब. आणि चलो बाय.